फॅमिलीच्या दुसऱ्या आणि विशेष व्लॉगमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आणि आज आहे गुरुपौर्णिमा विशेष, तर निघालोय आम्ही गुरूंच्या भेटीला। गुरुपौर्णिमा विशेष चला। तर मोठगाव मानकुलीच्या ब्रिज उतरताना आणि निघालोय गुरूंच्या भेटीला। थोडासा वेळ लागणार आहे, पण पोचल्यावरचा जो आनंद, गुरूंना भेटल्यावरचा जो होणार आहे तो काहीतरी अल्टिमेट असणार आहे। आणि आता डोंबिवली मानकुली ब्रिजचा जो प्रवास आहे ना तो अगदी सुंदर झालेला आहे, कारण ट्रॅफिकही नसते आणि आजूबाजूला हे जी काय हिरवळ आहे ही खूप छान आहे। आणि हे इथे झालेलं न्यू प्रोजेक्ट लोढाचं अप्पर ठाणे। मंडळी आरकेने आणले आहेत गजरे, तर गजरा माळलाय बरं, 2च आणले। ठीक आहे, थोबाडाचा वाटोळा झालाय असं वाटतंय, पार्लरला जायची गरज आहे। हाँ लेकिन फिलहाल भांडूप जाना। चल तर मंडळी अशा प्रकारे मध्ये मध्ये कधीतरी मालवणी आमची बाहेर येतात। ट्रॅफिकने आमच्या डोक्याची पार वाट लावलेली आहे। करा रे बाबा, काम करा लवकर या खारेगाव दिवा ब्रिजचा। माहेरी जायचं सुख काहीतरी वेगळंच, पण माहेरी जाताना ही जी ट्रॅफिक लागते मानकुली पासून, घरी गेल्यावर असं वाटतं डायरेक्ट झोपूनच घ्यावा, इतका वैताग येतो। माहेर कसं लांबनं जरी दिसला तरी जाम बरा वाटतं। आणि आरकेने डोक्याला हात लावलेला आहे। मी काय बोललो का, एकदा त्याची मान अशी तरी नाहीतर अशी तरी। अगदी टायटलला शोभेल असं नौटंकी। बघितलं ना कोण करत होता आता? मी ऍक्टिंग करत होते तुझी। बायको माहेरी जावी असं प्रत्येक नवऱ्याला वाटत असतं, पण आहे ना तिच्या समोर नखरे करायचे असतात। नको ना जाऊ बाबू, मला कंटाळा बोलतच नाही नको जाऊ। जायचं असेल की तू जाते, आणि गेल्यावर मला कम से कम 50 एक व्हिडिओ कॉल तरी येतात, एक पण नाही। खोटा रडा। बॉम्बे ढाबा आणि बॉम्बे ढाब्याच्या इथली ट्रॅफिक। हा आलाय माझा माहेर, म्हणजेच माझा खारेगाव। तर प्रत्येक मुलीला आपला माहेर हा माझा गाव असंच वाटतं, आणि म्हणून मी म्हटलं माझं खारेगाव। आणि म्हणजे छान आणि मस्त गोड गोड आठवणींचा माझा हा माहेर। घरी तर मी जाणारच आहे थोड्या वेळाने,
पण आधी गुरूंच्या भेटीला. आम्ही आलो आहे गुरूंकडे. खूप जास्त गर्दी आहे. समोर आमचे गुरु बसलेले आहेत आणि खूप जास्त गर्दी आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट. संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकामेका वाटला वाटाला. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा. तर आता फायनली आम्ही निघालोय दादाकडून घराच्या दिशेने. आणि ट्रॅफिक ॲज युजल. संध्याकाळची वेळ आहे, ट्रॅफिक असतेच. तर घरी जायचं आहे. छान छान गोडाचं जेवण बनवायचं आहे. भेटूया घरी. मध्येच एवढ्या जोरात ओरडली असा काय कोण राक्षस विषयच बघितलं. नंतर करते रेम्बो रेम्बो रेम्बो. लहान पोरांसारखी. हे काय असं बोललं झालं. रेनबो रेनबो नाही रे. घाबरणार रेनबो रेनबो नाही बोलली मी. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य बोलली. इंद्रधनुष्य. वाव. बघा बघा अजून बघा कशी करते. आई ग वाव. ह्या इंद्रधनुष्याच्या साक्षीने आम्ही पोचलेलो आहे पुन्हा मोठा गावावर. आणि आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलवर पहिलं. तर आता आपण चाललोय मैत्री कट्ट्यावर, म्हणजेच आमच्या हॉटेलवर. थोडासा रस्ता कच्चा आहे पण आतमध्ये आल्यावरती फूड भेटलं. यमी यमी फिश खायला मिळेल तुम्हाला. फिश फ्राय अगदी ऑथेंटिक आणि आगरी पद्धतीचं. तर हा रस्ता आहे आपल्या हॉटेलकडे. तर आता पोचलो आम्ही मोठ्या गावात आणि आम्ही आलोय आपल्या हॉटेलवर. जसं तुम्हाला माहिती नसेल तर सांगते की आमचा एक छोटंसं ढाबा आहे मैत्री कट्टा म्हणून.
मोठा गाव रेतीबंदर इथे. आणि तिथेच आम्ही आता आलेलो आहे. एक छोटंसं काम आहे ते करायला आरके आतमध्ये गेलेत. मी गाडीतच बसले कारण मी खूप कंटाळलेली आहे. पांडूपवरून येता येता खारेगाव लागतो म्हणजे माहेरी जाणंच आहे. माहेरी पण ह्यासाठी गेले कारण मम्मीकडे एक टेक्स्टबुक होतं शिवण्याचं EVS आणि मराठीचं. ते मिळत नव्हतं इथे कुठे डोंबिवली वेस्टला. ईस्टला सुद्धा आम्ही गेलो होतो, नाही मिळालं स्टेट बोर्डचं. म्हणून मग मी तिथे फोन करून माझ्या छोट्या बहिणीला सांगितलं होतं घेऊन ठेवायला. तर तो एक निमित्त झाला. आणि गुरुपौर्णिमा पण होती म्हणजे आईवडिलांचा आशीर्वाद बनतोच बॉस. मग तिथे गेले, मम्मी पप्पांचा आशीर्वाद घेतला आणि ते टेक्स्टबुक्स घेतले आणि पुन्हा निघालोय घरच्या दिशेने. आणि मग आलोय आता हॉटेलवर. आणि आता इथून आम्ही जाऊ थेट घरी. छान असं गोडाचं जेवण करायचंय आणि 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 थोडासा आराम.